पंजाब मधले शेतकरी श्रीमंत आहेत, फार सधन घरातले आहेत आणि गब्बर माल कमवून बसलेले आहेत. याच्यात काय तथ्य आहे? भारतरत्न राजकारण करते तर उघड आहे. राहुल गांधींचं वक्तव्य जर बघितलं तर असं वाटतं की ते स्वामीनाथन आयोग जो आहे तो मोदींच्या काळात स्थापन झाला. मोठं आंदोलन उभारण्याच्या ऐवजी एक छोट्या गटाचं आंदोलन उभारू देत, मग ते आपल्याला हँडल करायला सोपं जाईल. इथल्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जे झालं त्या पद्धतीचं रणनीती तिकडे कुठलंही सरकार करेल असं बोललं जातं. 4 पिकांची 5 वर्षांसाठी हमी भावानं खरेदी करण्याचे करार करण्याचे आदेश सरकार देणार एजन्सीजना. ते फायद्याचं होतं का मग शेतकऱ्यांच्या? आधी असं वातावरण होतं की देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, पण नंतर मंत्र्यांची स्टेटमेंट अशी आली की जे पंजाबमधले जे शेतकरी पीक बदल करतील त्यांनाच हा फायदा मिळेल. पण पंजाबमधल्या शेतकऱ्यांना आपचं एक सपोर्ट आहे, परंतु हरियाणामध्ये मात्र भाजपचं सरकार आहे, त्यामुळे ते सरकार त्यांना तिथं रोखते. 2020चं आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि आत्ताचं आंदोलन याच्यात जो बेसिक फरक आहे तो नेमका काय आहे? तर हरियाणाच्या पोलिसांनी पंजाबच्या सीमेमध्ये येऊन गोळीबार केला. हरियाणाच्या पोलिसांचं म्हणणं काय की ह्या शेतकऱ्यांनी पंजाबच्या सीमेमधून जे भाताच्या पेंड्या जळाल्या त्याच्यामध्ये मिरचीची पूड टाकली. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो1. झाडाझडती विथ रमेश जाधव या शो मध्ये तुमचं स्वागत. शेतकरी आंदोलन मागच्या 17 दिवसांपासून शंभू सीमेवरती सुरू आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्या नेमक्या काय आहेत? तर हमी भाव कायदा करावा अशी प्रमुख मागणी आहे. त्यासोबतच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात अशी एक मागणी आहे. या सगळ्या विषयांवरती म्हणजे यातलं शेतकऱ्यांचं म्हणणं काय, यातलं राजकारण काय, यातला आर्थिक कोण काय, या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रो1चे कंटेंट चीफ रमेश जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. शंभू सीमेवरती जे काही शेतकरी आंदोलन सध्या सुरू आहे, हे आंदोलन जे आहे हे आंदोलन कुठेतरी केंद्र सरकारचा हस्तक्षेप असणार किंवा केंद्र सरकारनंच उभं केलेलं आहे असा एक आरोप केला जातोय. तर या आरोपात काही तथ्य आहे का? आता शेतकरी आंदोलनाचे सगळ्यांना आता माहितीच आहे की 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जे आंदोलन सुरू झालं होतं त्याचा पुढचा टप्पा म्हणून आपण ह्या आंदोलनाकडे बघतोय. तर हे त्या शेतकरी संघटना ज्या त्या आंदोलनामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यातली परस्परांमधली स्पर्धा किंवा त्यांच्यातलं राजकारण, त्यांच्यातले वाद, याच्यामधून हा आरोप होतोय की हे जे आंदोलन आहे ते सरकारने पुरस्कृत केलंय किंवा सरकारला ते पाहिजे आंदोलन, त्या पद्धतीने त्यांनी ते उभं केलंय असं म्हटलं जातंय. परंतु त्याला बरेच कारणं पण आहेत. जसे की एकतर त्या पहिल्या आंदोलनामध्ये जे होतं त्याच्यामध्ये पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश इथले शेतकरी प्रामुख्याने होते, 3 राज्यात. आणि ह्या तिन्ही ठिकाणच्या ज्या प्रमुख संघटना होत्या त्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन त्यांनी संयुक्त किसान मोर्चा स्थापन केला होता. त्या संयुक्त किसान मोर्चाच्या झेंड्याखाली हे आंदोलन सुरू होतं आणि ते वर्षभर त्यांनी आंदोलन चालवलं आणि एक प्रकारे सरकारला गुडघे टेकायला भाग पाडला आणि ते कायदे मागे घ्यायला लावले. आणि ते कायदे मागे घेताना केंद्र सरकारने जी काही आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता करा ह्या मागणीसाठी आता हे आंदोलन सुरू होतं. तर लॉजिकली त्या आंदोलनामध्ये ज्या शेतकरी संघटना सहभागी होत्या त्यांची पण हीच मागणी आहे आणि त्यांनी ते आंदोलन पुढे न्यायला पाहिजे होतं, परंतु त्याच्या पद्धतीने झालेलं नाही आहे. आत्ता जो संयुक्त किसान मोर्चा अराजकीय ह्या नावाने एक संघटना आहे आणि किसान मजदूर मोर्चा ह्या नावाने एक संघटना आहे, ह्या 2 संघटनांनी हे आंदोलन आता सुरू केलं आहे. तर पहिल्या आंदोलनातला जो संयुक्त किसान मोर्चा होता त्याच्यामध्ये फूट पडली. नंतर त्यांनी पंजाबच्या इलेक्शनमध्ये काही ठिकाणी निवडणुका लढवल्या आणि त्या मुद्द्यावरून फूट पडली. त्याच्यातनं जो एक कट बाहेर पडला आणि त्यांनी संयुक्त किसान मोर्चा अराजकीय म्हणजे जे निवडणुका लढवणार नाहीत असे, आणि ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांना काही फायदा झाला नाही, ते तोंडावर आपटले आणि ओव्हरऑल त्या शेतकरी चळवळीची पिछाड झाली असं म्हणलं जातं. माझं संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजदूर मोर्चा यांनी हे आंदोलन उभं केलंय. पण मूळ जो पहिल्या आंदोलनामधला मुख्य घटक होता संयुक्त किसान मोर्चा तो मात्र या आंदोलनापासून पूर्णपणे बाजूला आहे. मग त्या आंदोलनामध्ये राकेश टिकैत वगैरे लोक होती आणि डाव्या विचारांच्या ज्या काही संघटना होत्या त्या पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत्या. असं मिळून तो संयुक्त किसान मोर्चा होता. त्या 200 पेक्षा जास्त संघटना त्याच्यामध्ये सहभागी होत्या. म्हणजे त्या ह्याच्यातल्या ज्या उत्तर भारतातल्या किंवा ह्या 3 राज्यामधल्या ज्या सगळ्या प्रमुख संघटना होत्या त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. आता मात्र या आंदोलनामध्ये तसं नाही. ह्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने पंजाबमधल्या शेतकरी संघटना आहेत. त्याच्यामुळे मग त्या 2 राज्यांमधला पण वाद आहे हा की पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश. मी त्याच प्रश्नाकडे येणार आहे सर की या आंदोलनात म्हणजे 2020चं आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि आत्ताचं आंदोलन याच्यात जो बेसिक फरक आहे तो नेमका काय आहे? की म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तेच आंदोलक आहेत, तेच शेतकरी आहेत, तर याच्यात काही फरक आहे का या आंदोलनात आणि त्या आंदोलनात? आता तुमचा जो प्रश्न आहे की आधीच्या संघटनांची जी मागणी आणि ह्या संघटनांची मागणी ह्याच्यामध्ये तसोबर सुद्धा फरक नाही. त्या संघटनांची जी मागणी होती तेच ह्यांची पण आहे. म्हणजे मागण्या त्याच आहेत की ज्या आधीच्या संघटना लढत होत्या त्याच मागण्या आहेत, परंतु ह्यांची तोंड मात्र आता वेगवेगळ्या दिशेला आहे. परंतु ह्याच्यामध्ये मग जो मूळ संयुक्त किसान मोर्चा होता त्यांनी आता सांगितलं की आम्ही ह्याला तत्वतः पाठिंबा दिलाय.
म्हणजे ह्या मागण्यांना आमचा विरोध नाहीये, पण आम्ही आंदोलनात सहभागी होणार नाही. म्हणजे तर ह्याच्यामधला फरक आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की मागच्या वेळेच्या आंदोलनाचं यश काय होतं की त्या सगळ्या शेतकरी संघटना आहेत त्या पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधून दिल्लीच्या सीमेवर आल्या होत्या. आणि दिल्लीच्या सीमेवरती सरकारने त्यांना रोखलं, बरोबर परंतु ते दिल्लीच्या सीमेवर आल्यानंतर त्यांनी वर्षभर तिथं ठाण मांडून त्या बसल्या होत्या. ह्यावेळेस सरकारने काय केलं की ह्यावेळेस फक्त पंजाबमधल्या शेतकरी संघटना आहेत त्याच्यामध्ये, आणि पंजाबमधून दिल्लीला येण्यासाठी हरियाणामधून यायला लागतं. सरकारने यावेळेस त्या शेतकऱ्यांना हरियाणाच्या सीमेवरच रोखले. म्हणजे शंभू सीमा जी आहे ते पंजाबमधून आपण हरियाणामध्ये येतो तिथंच रोखलेलं आहे. त्याच्यामुळे दिल्लीला येण्याचा प्रश्नच नाही. आणि हे ठिकाण कुठे आहे तर दिल्लीपासून 200 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे आपल्याला माध्यमामधून बातम्या बघताना असं वाटतं की बाबा शेतकरी आंदोलन दिल्लीत सुरू आहे. ते दिल्लीत नाही, ते दिल्लीपासून 200 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे तिथल्या ह्याचा एक फरक पडतो. तिथल्या ज्या आंदोलनाचा जो प्रभाव आहे, तिथून दिल्लीला जे काही दिल्लीची काय हे होणार होती, कोंडी होणार होती, ते सरकारने टाळली आहे. त्या आंदोलनातला फरक काय आहे की पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणामधून त्या संघटना याच्यात नाही. मग आता हरियाणा सरकारच्या विरोधात हे आंदोलन नाही, परंतु हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यामुळे पंजाबमधून दिल्लीला शेतकरी येऊ द्यायचे नाहीत, हे हरियाणा सरकारचं मॅन्डेट आहे. आणि एवढंच नाही तर आता कर्नाटकमधून काही शेतकरी इकडे दिल्लीला यायला निघाले, तर त्यांना भोपाळमध्येच उतरवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आंदोलनात सहभागी व्हायचं नाही. तर ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला की तुम्ही कसं काय रोखू शकता. आणि हरियाणामध्ये तर रात्री गाड्या फिरत आहेत शेतकऱ्यांना आवाहन करत की तुम्ही ट्रॅक्टर घेऊन तिकडे जाऊ नका, दिल्लीला जाऊ नका, तुमच्यावर कारवाई होईल, गुन्हे दाखल होतील, तुमचा पासपोर्ट जप्त होईल. 144 कलम लागू केले आणि ह्या सीमा सील केलेल्या आहे. आता त्यावेळेसच्या ह्या आंदोलनातलं साम्य काय तर आंदोलनांना रोखण्यासाठी सरकार काय काय करू शकतं, त्यावेळेस जे केलं ते सगळं ह्यावेळेस पण केलं. म्हणजे हायवे खोदलेत, रस्त्यावरती खिळे ठोकलेत, परत काटेरी तारेची कुंपण आहेत, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती हे केलेल्या आहेत, सगळे बॅरिकेड्स आहेत. म्हणजे असं वाटतं की हे शेतकरी म्हणजे काहीतरी देशाचे शत्रू आहेत. युद्धभूमीवर ज्या प्रकारची तयारी असते त्या प्रकारची तयारी हे सुरू केलेलं आहे. आता जर बघितलं तर जगात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. युरोपामध्ये आंदोलन सुरू आहेत, युरोपमधल्या अनेक देशांमध्ये सुरू आहेत, फ्रान्स, जर्मनीमध्ये तर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहेत. ते पण ट्रॅक्टर घेऊनच चाललं. हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणतात की तुम्हाला आंदोलन करायचं, तुम्ही दिल्लीला जायचं, तुम्हाला दिल्लीला जाण्यावर बंधन नाही, ट्रॅक्टर घेऊन कशाला चाललंय. आता ट्रॅक्टर हे त्यांचं एक प्रतीक आहे प्रोटेस्टचं. पण आता स्पेनच्या सरकारने किंवा फ्रान्सच्या सरकारने त्यांना सांगितलं नाही की तुम्ही ट्रॅक्टर घेऊन काय येते. आणि ज्या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांनी तिथं रोखलंय तसं काही तिकडे रोखलेलं दिसत नाही. तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघा, तर ते त्यांच्या मुख्य जे ऑफिस आहे तिथं जाऊन आंदोलन करतात. हे तर अजून काही दिल्लीला आलेलं नाही. पण ज्या प्रकारे एखादं युद्ध सुरू आहे अशा प्रकारे सरकारची तयारी आहे. सरकारने सीमा सील केल्यात. आणि एक त्या आंदोलनातल्या आणि ह्या आंदोलनातले 2 सकारात्मक बाबी आहेत सरकारच्या बाजूने. कुठल्या? एक तर काय की त्यावेळेस सरकार एकदम आडमोठेपणाची भूमिका होती की आम्ही यांच्याशी बोलणारच नाही, ते जे आंदोलन करतात त्यांनी परत जावं, कायदे मागे घेणार नाही, हे मान्य असेल तर पुढची चर्चा होईल. यावेळेस मात्र सरकारने पहिल्याच्यापासून धडा घेऊन का होईना की पहिल्यापासून संवादाचा जे काही मार्ग आहे, चर्चेचे दरवाजे आहेत ते खुले ठेवले. त्याच्यामध्ये 3 केंद्रीय मंत्री आहेत, म्हणजे पियुष गोयल वाणिज्य मंत्री आहेत, कृषी मंत्री जे प्रभारी आहेत अर्जुन मुंडा, आणि उत्तर प्रदेशमधून येणारे केंद्रीय गृह राज्यमंत्री आहेत नित्यानंद राय. हे शेतकऱ्यांशी बोलतात, आंदोलकांशी बोलतात. आणि पहिल्या आंदोलनामध्ये हे जे आंदोलन करणारे शेतकरी ते खलिस्तानी आहेत, देशद्रोही आहेत, किंवा त्यांना त्याच्यामध्ये माओवादी एलिमेंट घुसलेले आहेत, त्यांना पाकिस्तानमधून चीनमधून रस्ते मिळते, अशा प्रकारचे आरोप सुरू झालेले होते. म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे देशद्रोही ठरवायचं अशा प्रकारचे परसेप्शनच्या पातळीवरची ते खेळी होती, ती मात्र ह्यावेळेस दिसत नाही. कारण ते मागच्या वेळेस बॅकफायर झालं होतं. ह्याच 2 सकारात्मक गोष्टी आहेत, परंतु बाकीची बंधनं मात्र तशीच आहेत. आता मेन स्ट्रीम मीडिया काय ते आंदोलन कव्हर करत नाहीये, आताचं आंदोलन. मग ते कोण कव्हर करतात? तिथले जे लोकल हे आहेत किंवा ते शेतकरी संघटनांचे म्हणून जे काही मीडिया त्यांनी उभा केलेला आहे, पॅरलल मीडिया, किंवा तिथले लोकल युट्यूबचे चॅनल वगैरे आहेत ते कव्हर करतात. तर त्यांचे युट्यूबवर ट्विटरवरचे अकाउंट सस्पेंड केलेले आहे. आणि सरकार ज्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर चर्चा करत होतं, चर्चा चालू असताना त्या नेत्यांचे अकाउंट सस्पेंड केलेले आहे. आणि इंटरनेट बंद आहे, 144 कलम लागू केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे हे आंदोलन पुढे जाऊ नये हे किंवा आंदोलकांना जे रोखलं पाहिजे ही जी रणनीती आहे ती कायम आहे. ह्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या कुठल्या आहेत तर एकतर जे काही MSP आहे, म्हणजे ज्याला आपण किमान आधारभूत किंमत किंवा बोलीभाषेमध्ये आपण ज्याला हमी भाव म्हणतो, त्या हमी भावाची गॅरंटी देणारा कायदा करावा, अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी. दुसरी मागणी काय की स्वामीनाथन आयोगाच्या ज्या काही शिफारसी आहेत त्यांची अंमलबजावणी करावी, ही दुसरी मागणी. तिसरी मागणी आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं. चौथी मागणी आहे की शेतकरी आणि शेतमजूर यांना पेन्शन द्यावी. 5वी मागणी आहे की ती लखीमपूर खेरीला जे काही हिंसाचार झाला त्यातले जे काही पीडित लोक आहेत त्यांना न्याय मिळावा.
आणि आणखी एक महत्त्वाची मागणी आहे की WTO मधून भारताने बाहेर पडावं. तर ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत ह्या आधीच्या आंदोलनाच्या पण मागण्या होत्या. बरं. या आधीच्या आंदोलनामधला सगळ्यात मोठा पॉईंट काय होता की केंद्र सरकारने जे काही शेतकरी कायदे केलेले होते, ज्याला शेतकरी विरोधी कायदे म्हणत होते 3 कायदे, ते कायदे मागे घ्यावेत अशी प्रमुख मागणी होती. बरोबर. ज्याच्यावर सरकार सुरुवातीला अडून होतं की आम्ही हे कायदे मागे घेणार नाही, परंतु त्याच्यानंतर मात्र ते कायदे मागे घेतले आणि ते कायदे मागे घेताना 19 नोव्हेंबर 2021 ह्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे मागे घेतले आणि देशाला उद्देशून एक भाषण केलं. ते कायदे मागे घेताना त्यांनी सांगितलं की हे कायदे आम्ही मागे घेतोय आणि शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायला आम्ही कमी पडलो, की आमची तपस्या कमी पडली. आणि ह्याचा दुसरा त्याच्यातला एक अध्यावृत अर्थ हा होता की आम्ही आणखी शेतकऱ्यांशी संवाद वाढवू आणि ह्याच्यातनं मार्ग काढू. ते करताना त्यांनी एक कमिटी स्थापन करू अशी घोषणा केली होती. ती कमिटी कशासाठी होती? त्याच्यामध्ये 0 बजेट पासून अनेक विषय होते, परंतु मुख्य जे होतं की हे जे हमी भाव आहेत त्या हमी भावाला लिगल गॅरंटी द्यावी, म्हणजे कायदेशीर त्याला स्वरूप द्यावं, ही जी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी होती त्याच्यामध्ये कायदे चर्चा करून तोडगा काढावा. सरकारने अर्थात त्या कमिटीमध्ये पण असं काही मान्य केलेलं नव्हतं की आम्ही लिगल गॅरंटी कायद्यासाठी आम्ही हे करतो म्हणून. त्यांनी सांगितलं होतं की हमी भाव देण्याची जी काही पद्धत आहे ती अधिक पारदर्शक आणि प्रभावी होण्यासाठी एक कमिटी आपण स्थापन करू. म्हणजे त्याच्यातलं हे होतं की तो जो डेडलॉक तयार झालेला होता तो याच्यातनं दूर होईल. त्या कमिटीचे जे काही रिपोर्ट्स येतील त्याच्यावर मग चर्चा करून पुढचा मार्ग निघेल अशी त्यावरची अपेक्षा होती. म्हणजे सरकारने त्यावेळी जी आश्वासनं दिलेली होती त्याच्यावर तेच पूर्ण करावीत अशी या शेतकरी संघटनांची मागणी. मग आता त्याच्यामध्ये कमिटी तर स्थापन झाली, पण ती कमिटी स्थापन व्हायला सुद्धा 8 महिने उशीर झाला. आणि त्याच्यामध्ये सरकारने वेगवेगळी कारणं दिली की बाबा निवडणूक आचारसंहिता आहेत अनेक राज्यांमध्ये किंवा त्या शेतकरी संघटनांमध्ये एकमत होत नाही. आणि 29 सदस्य ही कमिटी स्थापन केली. त्याच्यामध्ये 18 सदस्य हे सरकारचे सदस्य होते, म्हणजे सरकारच्या वेगळ्या डिपार्टमेंटचे सचिव वगैरे सगळी लोक होती. आणि 11 जे होते ते बिगर शासकीय किंवा त्याला अशासकीय सदस्य असे म्हणतात ते होते. आणि त्या 11 मध्ये 3 लोक जे होते ते जे आंदोलन करत होते संयुक्त किसान मोर्चा, संयुक्त किसान मोर्चाने आपले 3 नावं द्यावीत, 3 प्रतिनिधी द्यावेत असं सरकारने त्यांना सुचवलं होतं. परंतु संयुक्त किसान मोर्चांनी विचार करून असं निर्णय घेतला की आम्ही या कमिटीमध्ये सहभागी होणार नाही. कारण त्यांचं म्हणणं होतं की सरकारला हे केवळ वेळ काढायचा आहे, त्याच्यामुळं सरकारने हे कमिटीचं हे केलं, त्याच्यानंतर काही निष्पन्न होणार नाही. त्याच्यानंतर त्या कमिटीच्या 35 बैठका झाल्या आणि त्याला कमिटीचं कामकाज सुरू होऊन 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ आता लोटलाय. 35 बैठका झाल्या, आता 1.5 वर्षाचा काळ झाला. आता ह्या कमिटीने नेमका रिपोर्ट काय दिले त्याच्याबद्दल सरकारने अजून काही जाहीर केलेलं नाहीये किंवा तो रिपोर्ट पण सादर झालेला नाही किंवा त्याचे फर्स्ट ड्राफ्ट वगैरे जे असतात ते पण काही पब्लिक केलेलं नाहीये. त्याच्यामुळे प्रमुख मागण्या तर ह्याच आहेत. मेन स्ट्रीम मध्ये एक बातमी येत आहेत या आंदोलनाच्या, पण त्या कशा येत आहेत? तर दिल्लीत वाहतूक कोंडी झाली, तर दिल्लीत भाजीपाल्याचे दर वाढले बाबा, जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीयेत त्याचे दर वाढले वगैरे. आणि हे कशामुळे होतं? तर शेतकरी आंदोलनामुळे. आणि मग त्याच्यात असं सांगितलं जातं की हे बघा, हे शेतकरी रस्त्यावर उतरलेत आणि या शेतकऱ्यांनी रस्ता अडवलाय. तर मुळात रस्ता अडवलाय कोणी? शेतकऱ्यांनी अडवलाय की पोलिसांनी अडवलाय? रस्ता अडवतील कधी दिल्लीचा? दिल्लीत आल्यावर अडवतील. पण आता जो रस्ता अडवलाय म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम होतोय, शेतकरी इकडून येऊ शकत नाहीयेत, तसे बाकीचे लोक पण येऊ शकत नाहीत ना दिल्लीला. पण हा रस्ता शेतकऱ्यांनी अडवलेला नाहीये. शेतकरी काय त्या रस्त्यावर ठिय्या मारून बसले, त्याने रस्ता रोको केलाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला जाता येत नाही असं नाहीये. तर शेतकऱ्यांना येऊ द्यायचं नाहीये म्हणून सरकारने रस्ता अडवून ठेवलाय. सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती बांधल्यात, हायवे खोदून ठेवलाय, त्या काटेरी ताराचं कुंपण तिथे टाकलेलं आहे, बॅरिकेड्स आहेत. त्यामुळे रस्ता अडवला हे बरोबर आहे, त्याचा सामान्य लोकांना त्रास होतो हे पण बरोबर आहे. पण हे शेतकऱ्यांनी केलेलं नाहीये. शेतकऱ्यांना अजून तेवढा चान्सच मिळालेला नाही रस्ता अडवायला, ते सरकारनेच केलेलं आहे. सर, या रस्ते अडवण्यावरूनच मधुरा स्वामीनाथन यांची मुलगी आहेत, त्यांनी अशी टीकाच केली प्रत्यक्षरित्या की सरकारनं या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने अडवलंय ते एकूण गुन्हेगाराप्रमाणे आहे, अशा पद्धतीचं अशा आशयाचं त्यांचं विधान आहे. तर याच्यामध्ये एकीकडे केंद्र सरकार अलीकडेच स्वामीनाथन यांना भारतरत्न देतं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने अडवतं की स्वामीनाथन यांचं आयोगाच्या शिफारशी आणि त्याच्या अनुषंगाने ते मोठं काम असं मानलं जातं. तर मग कुठेतरी सरकारच्या करणी आणि कथनीत काहीतरी फरक आहे का? कथनी म्हणजे काय, बोलायचं एक आणि करायचं दुसरंच काहीतरी. म्हणजे एकीकडे भारतरत्न देऊन आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि स्वामीनाथन यांचं योगदान किती महत्वाचं आहे, आणि दुसरीकडे त्यांच्याच आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरलेले. भारतरत्नच केंद्र सरकार कुठेतरी राजकारण करतंय का? भारतरत्न राजकारण करतं हे तर उघड आहे. आणि मधुरा स्वामीनाथन जे बोलल्या तर ते जे भारतरत्न पुरस्कार देऊन जे परसेप्शन तयार करायचं होतं त्याला त्यांनी छेद दिला. म्हणजे कुठल्या कार्यक्रमात ते बोलले की स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर
तो एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता की त्याच्यामध्ये सगळे सायंटिस्ट तिथं Scientist होते. होते. त्याच्यात त्या बोलताना त्या म्हणाले की हे अन्नदाता आहेत, हे काही क्रिमिनल्स नाही, हो. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, चर्चा करा. तुम्ही त्या अशा प्रकारे त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देता ते काही बरोबर नाही. तर आता ह्याच्यामधलं हे काय होतं की बाबा तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला, हो. चांगली गोष्ट आहे भारतरत्न दिला, पण स्वामीनाथन आयोगाच्या ज्या काही शिफारसी आहेत त्या लागू करा ही त्यांची मागणी आहे ना. शेतकऱ्यांची मागणी काही स्वामीनाथन यांना भारतरत्न द्यावा अशी नव्हती. भारतरत्न दिला म्हणून त्यांचा काही विरोध नाहीये, पण शेतकऱ्यांची मागणी काय आहे की त्या ज्यांना तुम्ही भारतरत्न दिलाय असा जो काही महान व्यक्ती आहे त्यांनी जो अहवाल दिलाय, जो सरकारने स्वीकारलेला होता, त्याची अंमलबजावणी करा. आणि ते आश्वासन देऊनच तुम्ही सत्तेवर आला होता, तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करा असं शेतकऱ्यांची मागणी आहे. पण हे सिंबॉलिक प्रत्येकांचं राजकारण करायचं. तर प्रत्येकांच्या राजकारणामध्ये आतापर्यंत भारतरत्न म्हणजे अप्रत्यक्षपणे होतं. काँग्रेसने त्यांच्या काळामध्ये ज्यांना ज्यांना भारतरत्न दिली किंवा म्हणजे सचिन तेंडुलकरला दिलं वगैरे अशा अनेक नाव आपल्याला काढता येते किंवा प्रत्येकांचं राजकारण फक्त हेच करतात का, पण हे खूप ब्लंटली ह्यांच्या काळामध्ये सुरू झालं. म्हणजे आता एकदम घाऊक प्रमाणात 5 भारतरत्न दिली, तर त्याच्यामध्ये मोदींनी 4 M ऍड्रेस केले असं म्हणतात. मोदींचे कौतुक करणारे लेख त्याच्यामध्ये पब्लिश झालेले आहेत. त्यातला एक M आहे तो म्हणजे मंदिर, त्यासाठी लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न दिलं. दुसरं आहे मार्केट, म्हणजे त्यासाठी नरसिंहरावांना भारतरत्न दिले की ज्यांनी रिफॉर्म्स केल्या आणि अर्थव्यवस्था खुली केली, म्हणजे बाजार सुधारणा अंमलात आणल्या, म्हणून नरसिंहरावांना भारतरत्न दिलं. तिसरा M आहे तो मंडल, म्हणजे मंडलचं जे काही सगळं राजकारण आहे ओबीसी आणि पिछडे अतिपिछड्यांचं, त्यासाठी कर्पुरी ठाकूरजी बिहारमधले मोठे नेते होते, त्यांना भारतरत्न दिलं. आणि चौथा M आहे तो म्हणजे मंडी, म्हणजे जो शेतकऱ्यांचा थेट विषय आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री, त्यासाठी कोणाला भारतरत्न दिलं तर स्वामीनाथन आणि चरण सिंग, जे शेतकऱ्यांचे मोठे नेते होते उत्तर भारतातले, जे पश्चिम उत्तर प्रदेश मधून येतात. लोकदल नावाचा त्यांचा पक्ष होता, जो शेतकऱ्यांचा पक्ष होता. तर हे 4 M ऍड्रेस केले मोदींनी असं ते म्हटलं जातं. तर ह्याच्यातला जो चौथा M आहे की मंडी, तो ऍड्रेस करण्यात खरंच सरकारला यश आलं का? कारण त्याच्यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेश मधले ज्याचा प्रभाव आहे ते लोकदलाचा आता म्हणजे चरण सिंगांचा मुलगा अजित सिंगांचा मुलगा आता जयंत चौधरी. तर जयंत चौधरीने याचं स्वागत केलं आणि तो भाजपच्या गोटात जाऊन सामील झाला. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणापुरतं ते झालं. पण चरण सिंगांनी जी काही विजन मांडली होती किंवा चरण सिंगांनी जे काही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला होता, त्याला हे ऍड्रेस करतायत का? तर तसं काही दिसत नाही. स्वामीनाथन आयोगाने जे काही शिफारसी केल्या होत्या त्याला तुम्ही ऍड्रेस करताय का किंवा ते अंमलात आणण्यासाठी हे करताय का? तर तसं पण दिसत नाही. त्याच्यामुळे हे प्रत्येकांचं राजकारण आहे, त्याच्या पलीकडे याला काही महत्व नाही. काँग्रेस सातत्यानं आम्ही सत्तेत आलो की हमी भावाचा कायदा करू, म्हणजे राहुल गांधी सुद्धा आता न्याय जोडो यात्रेत, न्याय यात्रेत सुद्धा तेच म्हणतात, किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील तर ते पण सातत्याने म्हणतात की आम्ही सत्तेत येऊ द्या, आम्ही तुम्हाला हमी भावाचा कायदा करू तुमच्यासाठी. तर काय म्हणजे काँग्रेस तर आधी पण सत्तेत होतच ना. राहुल गांधींचं वक्तव्य जर बघितलं तर असं वाटतं की ते स्वामीनाथन आयोग जो आहे तो मोदींच्या काळातच स्थापन झाला. त्यांनी शिफारसी पण मोदींच्या काळातच केल्या आणि मोदींनी आधी आश्वासन दिलं होतं की आम्ही ते लागू करू. आता ते करत नाहीयेत, त्याच्यामुळं आम्हाला सत्तेवर निवडून द्या, आम्ही ते लागू करू असं त्यांचं एकंदर दिसतंय. आणि ते सगळंच ते तयार आहेत, म्हणजे स्वामीनाथन आयोगाचा सगळा अहवाल लागू करायला तयार आहे आणि MSP ला गॅरंटीचा कायदा करायला पण तयार आहेत. पण वस्तुस्थिती तशी आहे का? स्वामीनाथन आयोग आला कधी? तो मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये आला, ज्यावेळेस शरद पवार कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी आपला अहवाल सादर केला. आणि त्यावेळेसच का नाही केलं मग? तर तुम्ही एवढे आता सांगताय की आम्ही सत्तेवर आल्यावर करू, त्यावेळेस चान्स होता ना, त्यावेळेस का नाही केला? बरं ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला वेळ कमी असेल किंवा हे असेल, पण त्यावेळेस तुमचं हे होतं का की आम्ही MSP ह्याला जी गॅरंटीचा कायदा करू, ती पण मागणी तुमच्या काळात झालेलीच होती, त्यासाठी पुरेसा वेळ होता. ह्या दोन्ही गोष्टी काँग्रेसच्या काळामध्येच ऐरणीवर आलेल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी काही केलं नाही. आता मग हे फक्त कुरघोडीचं राजकारण आहे. आणि खरोखर समजा आपण असं काही याच्यासाठी मान्य करू, आपण वादासाठी गृहीत धरले की खरोखर जर काँग्रेस सरकार आलं तरी मला नाही वाटत की हे ते लागू करू शकतील. या सगळ्या याच्यामध्ये एक भाजपचं राजकारण, त्यात परत आपचं एक राजकारण असं, कारण की हे जे काही शंभू सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्याच्यात 2 राज्य महत्वाची आहेत, पंजाब आणि हरियाणा, आणि तिथले त्या शेतकऱ्यांची सगळी तो धुमसतोय सगळा भाग. तर याच्यामध्ये भाजप विरुद्ध आप असं चित्र दिसतंय किंवा भाजप काहीतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता हरियाणाचे तिथे त्यांना अडवलेलं आहे, तर या 2 प्रदेशांचं राजकारण काय आणि काय राहिलेलं आहे, आता काय कुठल्या दिशेने जात आहे, ते काय चाललेलं आहे? ह्याच्यामध्ये आता 3 मुख्य घटक आहेत, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश. तर पंजाबमध्ये सरकार आहे आपचं, हरियाणामध्ये भाजपचं आणि उत्तर प्रदेशमध्ये पण भाजपचं.
तर ह्याच्यामध्ये पहिला जो संघटनांच्या पातळीवरचा विषय काय की ह्याच्यामध्ये आता प्रामुख्याने पंजाबमधल्या शेतकरी संघटना आहेत आणि राकेश टिकेतची जी संघटना आहे ती पश्चिम उत्तर प्रदेश, परत जिथं जिथं जाडबहुल शेतकरी आहेत तिथं त्यांचा प्रभाव आहे. म्हणजे हरियाणा आणि उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश हा त्यांचा मुख्य गड आहे आणि हरियाणामधलं काही ह्याच्यामध्ये. आणि बाकीच्या ज्या संघटना आहेत म्हणजे डाव्या विचारांच्या संघटना आहेत आणि बाकीच्या संघटना आहेत त्यांचा पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये संघटना आहेत. तर आत्ता त्याच्यामध्ये काय आलं की राकेश टिकतची जी संघटना आहे तर आणि म्हणजे मूळ जो संयुक्त किसान मोर्चा आहे तो जो ह्याच्यापासून लांबच आहे. मग त्यांनी याला पाठिंबा दिलेला नाही. ह्यांचं म्हणणं काय की ह्यांची घोषणा काय की चलो दिल्ली, दिल्ली चलो ही त्यांची घोषणा आहे. तर दिल्ली चलो मध्ये आता राकेश टिकैत आणि त्यांचं जे काही बाकीच्या संघटना आणि संयुक्त किसान मोर्चा तो काही सहभागी नाहीये. त्यांनी त्याचा पाठिंबा दिलाय आणि त्यांनी 27 तारखेला एक दिल्लीच्या दिशेने पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ट्रॅक्टर उभे केले होते हायवेवरती. ते प्रतिकात्मक होतं की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. त्याच्यामुळे पण वाहतूक कोंडी झाली वगैरे सगळं झालं. परंतु हा त्या संघटनांच्या पातळीवरचं ते आहे की त्याच्यामुळं मागच्या आंदोलनापेक्षा ह्या आंदोलनाची ताकद कमी आहे. पंजाबमधून शेतकरी हरियाणामध्ये विनासहाय्यास येतात कारण पंजाबमधल्या शेतकऱ्यांना आपचं एक सपोर्ट आहे की त्यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा आहे. परंतु हरियाणामध्ये मात्र भाजपचं सरकार आहे त्यामुळे ते सरकार त्यांना तिथं रोखते. म्हणजे हा आप आणि भाजपमधलं जे राजकारण आहे ते इथं पण आहे. बरं, दिल्लीमध्ये सरकार कोणाचं आहे? आपचं आहे. तर दिल्लीमधली कायदा सुव्यवस्था आपच्या हातात नाहीये, परंतु बाकीचं जे काही हे आहे स्टेडियम आहे ते स्टेडियम आपच्या ताब्यात आहे, आपच्या सरकारच्या. म्हणजे मध्यंतरी केंद्र सरकारने यांच्याकडं पत्र पाठवलं होतं की बाबा त्या शेतकऱ्यांना आपल्याला अटक करून ठेवायचं एका ठिकाणी. त्याच्यामुळे हे जे काही एक स्टेडियम आहे त्या स्टेडियमला आपण तात्पुरता तुरुंगाचा दर्जा देऊन हे करायचं. तर दिल्लीच्या आपच्या सरकारने त्याला विरोध केला, परवानगी नाकारली. उलट त्यांना उपदेश केला की हे शेतकरी आपला अन्नदाता आहेत, ते आपल्या हक्कासाठी आंदोलन करतायत, त्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे, आपण त्यांना अटक करण्यापेक्षा त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे असा उपदेश त्यांनी केंद्र सरकारला केला. म्हणजे दिल्लीमधलं आपचं सरकार आणि पंजाबमधलं आपचं सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. हरियाणामधलं भाजप आणि उत्तर प्रदेशमधलं भाजप हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. असं आता तिची पॉलिटिकल रचना आहे. पण मध्यंतरी एका आंदोलकाचा मृत्यू झाला, शुभकरण सिंग, आणि काल परवा आणखी एकाचा झाला. तर ते काय झालं त्याच्यामध्ये 2 राज्यांमध्ये वाद पेटले. तर हरियाणाच्या पोलिसांनी पंजाबच्या सीमेमध्ये येऊन गोळीबार केला किंवा जे काही झालं तिथं बळाचा वापर झाला त्याच्यामध्ये मृत्यू झाला असं त्यांचा आरोप आहे. आणि हरियाणाच्या पोलिसांचं म्हणणं काय की ह्या शेतकऱ्यांनी पंजाबच्या सीमेमधून जे भाताच्या पेंड्या जळाल्या तिकडं हवा असताना त्याच्यामध्ये मिरचीची पूड टाकली, त्याच्यामुळे मग आम्ही संरक्षणासाठी कारवाई केली. आधी तर ते मान्यच करत नव्हते की असं काही मृत्यू झालाय म्हणून, पण नंतर त्यांनी ते मान्य केलं. म्हणजे इथं त्या 2 ह्याच्यामध्ये आहे. बरं, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडतायत, ड्रोननी अश्रुधूर हे करतायत, पॅलेट गन्स वापरतायत, त्यामुळे हे पोलिसी बळ तर वापरतातच आहेत. आणि तिथं मग पंजाब सरकारने आता डिक्लेअर केलं की पॅलेट गनमुळे जे काही डोळ्यांचं नुकसान होतं किंवा मग त्या अश्रुधुरामुळे नुकसान होते तर आम्ही एक टीम पाठवतो डॉक्टरांची उपचारासाठी वगैरे. त्यामुळे अशा तिथल्या आप आणि भाजपच्या ह्याच्यामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. आणि मध्ये आता अकाली दल हा त्यांचा भाजपचा मित्रपक्ष होता इतकी वर्ष, आणि या शेतकरी कायद्याच्या ह्याच्यावर त्यांनी ते पाठिंबा काढून घेतला आणि ते विरोधात गेले. तर त्यांनी मागणी केली की बाबा तुम्ही केंद्र सरकारकडे मागणी करताय तर ठीक आहे, पण फक्त केंद्राकडे का मागणी करताय, तुम्ही पंजाबमधल्या राज्य सरकारकडे करा. कारण तो आपचा विरोधक आहे अकाली दल. त्यांचं म्हणणं की जसं ह्यांनी आश्वासन दिलं होतं मोदींनी MSPचं, तसं ह्यांनी पण दिलं होतं भगवंत मान सरकारने, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे मागणी करा. आणि आता जे हे संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजदूर मोर्चा आहे त्यांनी आता पंजाब सरकारवर आरोप केला की तुमचं सरकार केंद्र सरकारवर तुमची मिलीभगत आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यावर ऍक्शन घेत नाही, तुम्ही हरियाणा सरकारवर खटला दाखल करायला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे राजकीय कुरघोडीचं राजकारण तिथं सुरू आहे. सरकारनं एक 4थ्या बैठकीत म्हणजे त्या ज्या 4 बैठकी झाल्या केंद्रीय मंत्री समितीसोबत शेतकरी नेत्यांच्या, त्याच्यात एक प्रस्ताव असा आला होता की 4 पिकांची 5 वर्षांसाठी हमी भावानं खरेदी करण्याचे करार करण्याचे आदेश सरकार देणार एजन्सीजना, नाफेड असेल, NCCF असेल. तर ते फायद्याचं होतं का मग शेतकऱ्यांच्या? नाही, तो सरकारचा जो प्रस्ताव होता ना तो एका ह्याने बघितला तर तो पॉझिटिव्ह होता किंवा याच्यातनं कोणतीतनं मार्ग निघू शकेल. पण त्याच्या तपशिलामध्ये गेल्यानंतर मग सरकारची नियत कितपत खरी आहे किंवा सरकार आपलं आश्वासन पाळेल का, मुळात तो प्रस्ताव काय होता, तो प्रस्ताव अजिबात नवीन नव्हता. त्याला आपण असं म्हणू की बाबा नव्या बाटलीमध्ये जुनीच दारू दिली. कारण सरकारने 4 पिकांसाठी नाही 5 पिकांसाठी दिला होता. त्याच्यामध्ये एक कापूस आहे, एक मका आहे आणि बाकीचे 3 कडधान्य, तूर आहे, उडीद आहे आणि मसूर आहे. हे 3 कडधान्य आणि हे 2 पिकं, अशा 5 पिकांसाठी आम्ही 5 वर्षासाठी आश्वासन दिलं होतं त्यांनी की आम्ही खरेदी करू. पण हे कायद्याचं हे नव्हतं, म्हणजे मूळ जी मागणी होती कायद्याची मागणी त्याच्याबद्दल सरकारने काहीच हे नाही केलं.
त्याच्याबद्दल मत व्यक्त केलं व्यक्त नाही, केलं. पण ह्या 5 पिकांसाठी आम्ही तयार आहे बाबा खरेदीसाठी. हम्म. मग त्याच्यामध्ये तपशिलामध्ये असं झालं की मग हे आधी असं वातावरण होतं की देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, पण नंतर मंत्र्यांची स्टेटमेंट अशी आली की जे पंजाबमधले जे शेतकरी पीक बदल करतील हा. त्यांनाच हा फायदा मिळेल. मग इथे एक फसवणुकीची भावना होती. बरं, म्हणजे म्हणजे कसं हे थोडस म्हणजे पंजाबमधले जे शेतकरी भात आणि गहू सोडून ही पिकं करतील ह्या 5 पिकांपैकी त्यांनाच हे MSP लागू असेल. लागू असेल. बर म्हणजे हा जो प्रस्ताव हा त्या शेतकऱ्यांपुरता आहे, हा एक होता. आणि बर. दुसरा मुद्दा होता की स्वामीनाथन कमिशनने सांगितलं होतं की C2 वरती 50% हे करा, 50%. पण सरकार आता A2+FL वरतीच करते. हो. तर मग ह्या 5 पिकांची खरेदी पण A2+FL वरच करणार. हम्म. म्हणजे मूळ जी मागणी होती स्वामीनाथन कमिशनच्या ह्याच्याप्रमाणे करा, हम्म. ती पण ह्याच्यातनं साध्य होणार नव्हती. ह्याच्यामध्ये अनेक संदिग्धता होती आणि सरकारची जी नियत आहे त्याच्याबद्दलच आंदोलकांना शंका होती. मग आंदोलकांचं म्हणणं असं पडलं की ह्या 5 पिकांसाठी नको, तर सगळ्या 23 पिकांसाठी MSP गॅरंटीचा कायदा करा, ह्याच्यावर ते ठाम राहिले. आणि मग त्यांनी 2 दिवसाची वेळ मागून घेतली होती, पण त्यांनी एका दिवसातच सांगितलं की हा कायदा सरकारच्या शेतकऱ्यांच्या हिताचा नाहीये, त्याच्यामुळे आम्ही मागे घेतो. आणि त्याच्यामुळे दुसरा पहिल्यांदा तुम्ही जो प्रश्न विचारला होता की हे सरकार पुरस्कृत आहे का, समजा जर हा प्रस्ताव ह्या संघटनांनी मान्य केला असता आणि आंदोलन मागे घेतलं असतं तर मग हा आरोप त्यांच्यावरचा पक्का झाला असता की बाबा हे मॅच फिक्सिंग होतं किंवा सरकार पुरस्कृत होतं. आणि इतर संघटना ज्या होत्या म्हणजे मूळ संयुक्त किसान मोर्चा आणि बाकीच्या शेतकरी संघटना, त्यांनी मात्र ह्या प्रस्तावाला कडाडून विरोध केलेला होता की हे आम्हाला मान्यच नाही, आम्हाला कायदाच पाहिजे, म्हणजे MSP गॅरंटीचा कायदाच पाहिजे, त्याच्यामध्ये ते तडजोड करणार नव्हते. मग ह्या संघटनांनी त्याच्यामुळे पण हे केलं की डिक्लेअर करून टाकलं की आम्हाला हे मान्य नाही सरकारचा प्रस्ताव, त्यामुळे ते बारगळे. हे शेतकरी म्हणजे यांच्याकडे ट्रॅक्टर आहे, हे श्रीमंत शेतकरी आहेत, धनाढ्य आहेत आणि यांना काही कमी नाही, पण तरीही हे असं काहीतरी उपद्व्यापी करायचं यांना किंवा लोकशाहीचं काहीतरी आनंद करायचं, यांना अधिकार दिलेत म्हणून उगाच चालू आहे, उगाच दिल्ली जाम करायची, असं एक परसेप्शन पण एकीकडून तयार होते. तर याच्यात किती तथ्य आहे की पंजाब मधले शेतकरी श्रीमंत आहेत, फार सधन घरातले आहेत आणि गब्बर माल कमवून बसलेले आहेत, याच्यात काय तथ्य आहे? लोकशाहीचा जो मुद्दा तुम्ही मांडला त्याचं आधी उत्तर देतो की लोकशाही, आता त्यांचं आंदोलन बरोबर की चूक ह्याच्याबद्दल मतमतांतर असू शकतात किंवा त्यांच्या मागण्या योग्य आहेत काय योग्य आहेत याच्याबद्दल पण मतभेद असू शकतात, परंतु शेतकरी आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत आणि ह्या सरकारच्या विरोधात उभे राहत आहेत, हे लोकशाहीसाठी एक चांगली गोष्ट आहे. हे लोकशाही जिवंत राहण्यासाठी अशा प्रकारे मतभेदांना स्थान असलं पाहिजे. आणि सध्या तर ज्या प्रकारे यंत्रणांचा वापर होतोय त्याच्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा त्या तडफेने लढत नाहीये. त्याच्यामुळे आता सध्या विरोधी पक्ष जो शिल्लक आहे तो शेतकरी जो वर्ग आहे तो रिप्रेझेंट करतो. त्यामुळे लोकशाहीचं मला असं वाटत नाही की ते उलट ते लोकशाहीसाठी पोषकच आहे. दुसरा विषय आहे की हे पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि पंजाबमधले शेतकरी खूप धनाढ्य आहेत. तर त्यातला एक मुद्दा बरोबर आहे की ह्याच्यामध्ये पंजाबमधले शेतकरी आहेत, पण त्याचं मुख्य कारण काय आहे? कारण ह्या आंदोलनाची प्रमुख मागणी जी आहे की MSP ला गॅरंटीचा कायदा करावा. बरोबर. त्याच्यामध्ये मग पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं हे काय आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा तेवढा प्रतिसाद का नाहीये? कारण पंजाबमधली जी काही शेती आहे, पंजाब आणि हरियाणामधली शेती, हे भात आणि गहू बरोबर या पिकांमध्ये आहे. बरोबर. म्हणजे ह्या राज्यांमध्ये खरीपामध्ये 90% क्षेत्र हे भाताचं असतं, तांदळाचं, आणि रबीमध्ये 80% क्षेत्र हे गव्हाचं असतं. त्याच्यामुळे आता आणि ही पीक पद्धती कधी आली किंवा हे हमी भाव कधी आले किंवा त्याच्यामुळे हे शेतकरी समृद्ध असण्याचं कारण काय होतं की हे भात आणि गव्हाची ही पीक पद्धती आणि त्याला सरकारी खरेदीची हमी हे असल्यामुळं ते शेतकऱ्यांना संपन्नता आली. दुसरं कारण काय होतं की तिथं आपल्याकडं खूप आश्चर्य वाटेल किंवा आपल्याकडे अजून 15-17%, 14% पण इरिगेशन नाहीये, सिंचन नाहीये. तिथे 99% सिंचन. बापरे. 99% सिंचन असलेला प्रदेश आणि एखादा कोरडवाहू ह्याच्यातला प्रदेश, ह्याच्यामध्ये फरक असणार. बरोबर. त्याच्यामध्ये जो बागायती जो पट्टा आणि आपल्याकडे कोरडवाहू पट्ट्यातला जो फरक असतो तो जर तुम्ही खूप 10 पटीने त्याला जर गुणलं तर जो शेतकरी दिसेल तो पंजाबमधला शेतकरी आहे. तिथे 99% सिंचन आहे, तिथे वीज फुकट आहे, त्यातलं जे अनुदान आहे ते सरकार देतं. हा, पण त्याच्यामध्ये हा फरक आहे की ते मोठ्या शेतकऱ्यांना जास्त अनुदान मिळतं आणि लहान शेतकऱ्यांना मिळत नाही. पण तिथे लहान शेतकऱ्यांची संख्या सुद्धा इतर देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. पण तिसरं जे आहे ते खत आणि पाण्यासाठी जे अनुदान आहे ते देशामधल्या इतर सगळ्या शेतकऱ्यांची जर तुलना केली तर पंजाबमधल्या शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त मिळतं. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे तिथल्या जी बाजार समित्यांची जी काही व्यवस्था आहे ती खूप भक्कम आहे. पण बाजार समित्या म्हणजे तिथं फक्त काही शेतमालाची खरेदी विक्री मधले मध्यस्थ एवढ्या पुरता रोल त्यांचा मर्यादित नाहीये, तर ते फायनान्सर आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी ते ATM किंवा शेतकऱ्यांसाठी जे बँक म्हणून ते काम करतात. शेतकऱ्यांना जे काही पैसे लागतात शेतीसाठी, म्हणजे पीक घेण्यासाठी, आधीचे खत औषधं खरेदी करण्यासाठी, ते सगळ्या ज्या त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला लागते त्याचा जो मुख्य सोर्स आहे तो त्या ह्यांच्याकडनं येतो, आडत्यांकडनं येतो किंवा त्याला कमिशन एजंटकडनं येतो.
तिथले जे काही मीडिएटर आहेत हा. तर ते खरेदी विक्री बरोबरच हा पण व्यवसाय करतात. आणि त्याच्यातलेच एक मोठा घटक आहे तो इनपुटच्या ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे खत औषधं विकण्याचे आहे. म्हणजे एक प्रकारचं ते ही अशी यंत्रणा आहे. म्हणजे ते स्ट्रक्चर असं तयार केलेलं आहे ज्याच्यातनं शेतकऱ्यांना काहीतरी हा. हा म्हणजे त्यांनी जे जास्त पिकवतील हा ते खरेदी करण्याची हमी आहे. हमी आहे. मग ते पिकवण्यासाठी जे काही पैसे लागतात हम्म. ते मिळवण्याची हमी आहे. हमी आहे. आणि ही जी काही व्यवस्था आहे ती हम्म. हे भात पिकाची हे भात गहू ही पीक पद्धती, सरकारी खरेदीची हमी हम्म. आणि त्याला हे बाकीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे बाजार समिती हम्म. त्याच्यातनं ही उभं राहिलेली आहे. हम्म. त्याच्यामुळे हे शेतकरी इतके दिवस समृद्ध होते आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू होती. सुरू होती. आता ह्याच्यामध्ये आता मग प्रॉब्लेम कुठं आला हा. तर प्रॉब्लेम इथं आला की आता हे आपल्याला असं वाटतं की आता हे पण परिस्थिती तशीच कायम राहिली का, हम्म. किंवा हे मुळात आलं का, म्हणजे ही पीक पद्धती हे वर्षानुवर्ष त्यांच्याकडे आहे का, तर नाही. हम्म. तिथे काही वर्षानुवर्ष गहू भात ही पीक पद्धती नव्हती. तिथं हरभरा पण घ्यायचे, बरोबर. बाकीची पिकं पण घ्यायची, कडधान्य असायची, तेलबिया पिकं असायची आणि भाजीपाला पिकं पण असायची. ती पीक पद्धती बाजूला पडली आणि गहू भात ही पीक पद्धती आली. ती का आली? हा ती त्या काय शेतकऱ्यांचं काही ते काही हे आहे का, त्यांचा चॉईस होता का, हम्म. तर नाही. हे आपण सरकारने देशाची गरज म्हणून त्यांच्यावरती लादलेली पीक पद्धती आहे. हे असं का झालं, कारण 1960च्या दशकामध्ये आपल्याकडं अन्नधान्याचा तुटवडा होता. हम्म. इतका तुटवडा होता की आपल्याला 2 वेळचं अन्नाची गरज भागण्या इतकी आपली परिस्थिती राहिलेली नव्हती. त्यामुळे अमेरिकेतनं जो काही तो मिलो यायचा लाल गहू, त्याच्यावर आपल्याला गुजराण करावे लागायचे. हम्म. ही परिस्थिती बदलावी आणि देशाला अन्नधान्य स्वयंपूर्ण करावं हम्म. म्हणून आपण काय केलं की त्यावेळेच्या सरकारने की गहू आणि भाताचे जास्त उत्पादन देणारे वाण विकसित केले. हम्म. आणि त्या वाणांची लागवड करून आपण अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होऊ शकतो. होऊ मग त्यासाठी काय केलं की कृषी मूल्य आयोग स्थापन केला हम्म. की जो या पिकांची ज्याला आपण हमी भाव म्हणतो ते हम्म. ठरवेल. आणि पंजाब हरियाणा ह्या प्रमुख ह्या 2 राज्यांमध्ये आणि बाकीच्या उत्तरेकडल्या राज्यांमध्ये ह्या पिकांची लागवड वाढवायची. हा. आणि ते शेतकरी जो माल पिकवतील तो आपण खरेदी करायचा. खरेदी त्या खरेदी करण्यासाठी मग अन्न महामंडळ, भारतीय अन्न महामंडळ ज्याला आपण FCI म्हणतो, त्याच्या माध्यमातून एक यंत्रणा उभी केली. म्हणजे कृषी मूल्य आयोगाने भाव ठरवायचे आणि भारतीय अन्न महामंडळाने तो जो माल आहे तो खरेदी करायचा. ह्याच्यातनं काय झालं की त्या शेतकऱ्यांना वाण मिळालं, बाकीचं टेक्नॉलॉजी मिळाली, पाणी तर त्यांच्याकडे होतंच. परत ते जे शेतकरी जे माल पिकवतील ते हमी भावाने खरेदी करण्याची हमी मिळाली. त्यांची उत्पादकता जास्त असल्यामुळे तो हमी भाव त्यांना परवडत होता आणि वर्षानुवर्षे तो वाढत गेला. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना देशाची गरज भागली. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी इतकं पिकवलं की आपला देश अन्नधान्य स्वयंपूर्ण तर झालाच, पण आपण निर्यात करायला लागलो. म्हणजे देशाचा भुकेचा प्रश्न त्यांनी मिटवला आणि त्या शेतकऱ्यांचा पण फायदा झाला. त्याच्यामुळे मग ते शेतकरी समृद्ध आहेत. ओके. पण मग आता 1960च्या काळामधली जी काही परिस्थिती आहे ती आता पूर्णपणे उलट परिस्थिती झाली. आता आपल्याकडे गहू आणि भाताचा तुटवडा आहे का, तर नाही. तर मागच्या काही वर्षामध्ये गव्हाचा तुटवडा होता कारण त्याला नैसर्गिक घटक कारणीभूत होते. पण ओव्हरऑल जर आपण एक मागच्या 20-25 वर्षाचा विचार केला तर मधला एक शरद पवारांच्या काळातला जो काही आपण आयात करायला लागली तो एक पिरियड काळ सोडला. म्हणजे ऍक्च्युली वाजपेयींच्या काळातला होता तो. आणि शरद पवारांच्या काळामध्ये मग त्याच्यावर आपण उपाय योजले, हमी भावात वाढ केली वगैरे. तर तो जर हे सोडला तर आपण गहू आणि तांदळाच्या उत्पादनामध्ये आपण मोठी मजल मारली. त्यामुळे आता तो प्रश्न आपल्या पुढे नाही. आता प्रश्न काय, आपण सगळ्यात जास्त आयात कशाची करतो, तर कडधान्य आणि तेलबिया, खाद्यतेलाची आपण आयात करतो. कडधान्य आणि तेलबियाचा आपल्याकडे आता तुटवडा आहे आणि गहू आणि भात मात्र आपण जास्त पिकवतो. त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम काय झाला की ती जी काही समृद्धी होती ही कशामुळे होती, ह्या पीक पद्धतीमुळे होती. पण आता हा पीक पद्धतीचा शेतकऱ्यांसाठी सापळा बनला. सापळा कशामुळे बनलाय की ह्याच्यासाठी खूप मोठं पाणी लागतं. तर ते जमिनीचा कस खराब होत गेला, पाण्याचा अतिरेकी वापर होतोय, पर्यावरणाचे अनेक प्रश्न तयार झाले आणि हे हमी भावानी खरेदी आहे. त्याच्यामुळे हे हळूहळू त्याची नफा क्षमता ज्याला आपण प्रॉफिटेबिलिटी म्हणतो त्या शेतीची कमी होत गेली. त्याच्यामुळे आता शेतीमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम तयार झाले. तिथं आता शेतकरी आत्महत्या वाढतायत, तिथं कर्जबाजारीपणा वाढलाय आणि ह्या सगळ्यामुळं आणि ते एक नेक्सस पण तयार झाले. म्हणजे जी काही खरेदी करणारी यंत्रणा आहे, तिथले राजकीय पक्ष यांचे एक नेक्सस तयार झाले. त्याच्यातून अनेक आर्थिक सामाजिक राजकीय प्रश्न निर्माण झाले. उडता पंजाब वगैरे आपण बघितलं की व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलंय. असे अनेक सामाजिक प्रश्न पण तिथे झालेले आहेत. आणि ह्या सगळ्यामधनं जे पंजाब हे देशातलं सगळ्यात श्रीमंत राज्य होतं कारण त्यांचं दरडोई उत्पन्न हे सगळ्यात जास्त होतं. 1966 मध्ये पंजाबचं दरडोई उत्पन्न हे देशात 1 नंबरवर होतं. पण 2000 नंतर हे हळूहळू कमी होत गेलं. हे कशामुळे झालं? कारण ही जी पीक पद्धती आहे ह्यामुळे जी काही शेती हे केली त्या शेतीची प्रॉफिटेबिलिटी कमी होत गेली. आणि दरम्यानच्या काळामध्ये काय झालं की इतर राज्यांमध्ये औद्योगिकरण वाढलं, IT इंडस्ट्री आली, माहिती तंत्रज्ञान आलं आणि सेवा क्षेत्रामध्ये त्यांनी खूप प्रगती केली. त्याच्यामुळे त्या राज्यांची प्रगती जास्त झाली आणि पंजाब मात्र देशाची 2 वेळची अन्नाची गरज भागवण्यासाठी शेतीमध्ये अडकून पडलं. हे एक मुख्य कारण आहे.
पण मग जी काही शेती करतात त्या शेतीमधला जो वाटा आहे जीडीपी मधला वाटा, म्हणजे ज्याला आपण ऍग्रिकल्चर जीडीपी म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा पंजाबची घसरण होती. बर. म्हणजे आधी 1 नंबरला होतं. हा. तर आता जर आपण विचार केला तर इतर राज्यांनी मग बाकीच्या पिकांकडे लक्ष दिलं, वळाले. म्हणजे ज्याच्यामध्ये हाय रिटर्न्स मिळतात, ज्याला हाय व्हॅल्यू ऍग्रिकल्चर म्हणतो, त्याच्याकडे इतर राज्य गेली. हॉर्टिकल्चर आलं, फळ भाजीपाला पिके ज्याला आपण म्हणतो, मसाला पिकं आली किंवा पोल्ट्री डेअरी सारखे आले. तर ह्या सगळ्यांमधनं तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, ही राज्य पंजाबपेक्षा पुढे गेले. ह्या राज्यांचा कृषी जीडीपी मध्ये जो वाटा आहे तो पंजाबपेक्षा जास्त आहे. पण ह्या राज्यांचाच नाहीये. तर पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश ह्या राज्यांनी सुद्धा पंजाबला आता मागे टाकले. तुमचं दरडोई उत्पन्न घटलंय, कृषी जीडीपी मध्ये वाटा घटलाय. ह्या सगळ्याचा परिणाम तिथल्या सगळ्या इकॉनॉमीवरती झालाय आणि त्याच्यामध्ये एक डिस्ट्रेस तयार झालाय. त्याच्यामध्ये तिथली शेती आणि शेतकरी अडचणीत आहे. आता हे शेती आणि शेतकरी अडचणीत कशामुळे आहेत, तर त्या पीक पद्धतीच्या सापळ्यामुळे अडचणीमुळे. आणि अशा अडचणीत असताना सरकार मात्र आता ते हमी भावाने जी काही खरेदी आहे तेच घोंगडा आम्हाला नको म्हणून त्याच्यापासून बाजूला व्हायचा प्रयत्न करतो, झटकून टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी ते 3 कृषी कायदे आणलेले होते. त्या 3 कृषी कायद्यामध्ये एक कायदा काय होता की जे त्यांनी मागे घेतले, की फक्त बाजार समितीमध्ये विक्री करण्याची जी काही होती बंधन ते काढून टाकलं होतं. बाजार समितीच्या बाहेर तुम्ही खरेदी विक्री करू शकता. त्याच्याने मग बाजार समितीच्या बाहेर जे काही खाजगी खरेदीदार आहेत किंवा देशी विदेशी बड्या कंपन्या आहेत किंवा कॉर्पोरेट्स आहेत ते शेतकऱ्यांकडनं माल खरेदी करू शकते, परंतु त्यांना हमी भावाचं बंधन नाही. बर. बाजार समितीमध्ये हमी भावाचं बंधन आहे, इतर ठिकाणी हमी भावाचं बंधन नाहीये. मग हळूहळू काय होईल की ह्या बाजार समित्या कोलमडून पडतील, कारण त्यांच्यात व्यवहार कमी होतील आणि बाहेरचं हे प्रमाण वाढेल आणि त्याच्यातनं मग हे बाजार समितीची काही ती भक्कम यंत्रणा तिथं आहे ती हळूहळू कोलमडून पडेल. आणि सरकारचा तोच उद्देश आहे असं आंदोलकांचा आरोप होता. आणि त्याच्यातून मग सरकार या खरेदीतूनच बाहेर पडेल. सगळी प्रोसेस भात गहू खरेदीची जी काही यंत्रणा आहे त्यातून सरकार बाहेर पडेल. सरकार म्हणेल की बड्या कॉर्पोरेट किंवा कंपन्या आहेत किंवा खाजगी खरेदीदार आहेत, तुम्ही याच्यात खरेदी करा आणि तुम्हाला हमी भावाचं बंधन नाही. आणि ह्या कंपन्यानंतर मग सरकारवर दबाव आणि हमी भाव कमी पण करण्यासाठी दबाव आणू शकतात. ह्या सगळ्या कारणामुळे तो पहिल्या आंदोलनातला हे होता, त्यांचा विरोध होता. आणि मग हे सगळं हे करण्यासाठी आणि सरकारला त्या हमी भावाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी अश्युरन्स द्यावं म्हणून तो हमीभाव खरेदीचा किंवा हमीभाव गॅरंटीचा कायदा करा असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे असं काही नाही की ते पंजाबमधले शेतकरी खूप सधन आहेत आणि तरी पण ते माजोरडेपणा करतायत आणि म्हणून ते आंदोलनात उतरले, असं नाहीये. म्हणजे आपल्याकडल्या लोकांना फ्रान्स आणि जर्मनीमध्ये शेतकरी खूप श्रीमंत आहे असं वाटत होतं, तरी ते आंदोलन का करतायत आणि पंजाबमधले शेतकरी आंदोलन का करतायत ह्याचा जर आपण विचार केला तर तिथल्या शेतीचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये आंदोलनात उतरले. म्हणजे तिथं पण एक शेतीमध्ये एक डिस्ट्रेस आहे, अरिष्ट आहे. फक्त त्यांच्यातलं अरिष्ट पंजाबमधलं, फ्रान्स जर्मनी मधलं अरिष्ट आणि आपल्याकडलं किंवा कोरडवाहू ह्याच्यातलं अरिष्ट याच्यामध्ये फरक आहे. परंतु गुणात्मक जर बघितलं तर ते पण शेतकरी अडचणीत आहेत, त्याच्यामध्ये आंदोलन करतात, त्याच्यामध्ये त्यांच्यावर हेच आरोप करणं हे चुकीचं आहे.